देशातले लोक आहात आणि सगळ्या काना देशातल्या लोकांना मला सांगावं वाटतंय, मी जेव्हा काना देशामध्ये कीर्तन करतो ना, तर मला पहिलं सांगायला आवडेल, नारद महर्षींशी संवाद साधत असताना भगवंताला नारद महर्षींनी विचारलं, देवा जर मला तुझी भेट घ्यायची असेल तर कुठं भेटणार आहे? देवाने सांगितलं, मला इकडे तिकडे शोधण्यापेक्षा जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात का तिथं माझी हजेरी असते म्हणतात महाराज. म्हणजे ते कीर्तनाची जागा तेथे, किंवा जेथे कीर्तनाची जागा तेथे, हा जिथं कीर्तन चालतं तिथं पंढरीश पांडुरंग परमात्म्याची हजेरी असते. मला सगळ्या काना देशातल्या लोकांना सांगायला आवडेल, जर का शिरूड मध्ये कीर्तन आहे आणि जर पंढरपुराचा मालक शिरूड मध्ये हाजरी लावत असेल कीर्तनात, मग माझ्या काना देशाची श्रीमंती कानबाई माता येत नसेल का? पंढरपुराचा मालक जर का कीर्तनाला येतोय, मग माझ्या काना देशाची श्रीमंती म्हणजे माझी कानूबाई माता असेल, वणीगडाची देवी असेल, म्हणजे देवी आलीच आहे कीर्तनाला. आणि जर देवी आली असेल तर अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात आणि मग चिंतनाकडे वळूयात. स्वर्ग्या हे आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. असं का? हरी विठ्ठल 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 विठ्ठल. हरी भोगतो नगडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान म्हणून या मनी मानून एक हेतू म्हणावा गोविंद वेळोवेळा प्रस्तुत. प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु जगदवंदनीय संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडसस्थानी शोभणारी तुकोबाराय महाराजांनी हो तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल चिंतनाकडे म्हणण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा की भाई कार्यक्रम किम निमित्ताने बोलू नका. तुम्ही असं सरकून घ्या थोडं. ईश्वर बाबा सरका इकडे, राजा मागे सरका, तुम्ही थोडं मागे सरका मागे या इकडे सरकून. बाबा इकडे सरका आता. ते काय ना, ते रवी किरण महाराज ना कीर्तन आहे, लोक ऐकाल कमी दाखायला जास्त येईल राहतात आणि जाऊ लोक दिकत नाही तो लोक त्याच नाही असं शांतता नाही लागत. आते बरं वाट राही ना ते आते कोणी कुसबुस करू नका. पण तुम नबी आहे रे का? सरकाव बस का तुम्ही बी जाऊ दे, यांना मागं सरकाव. असं सरका. मी नाही मला मांडाय घ्या असं. हरी विठ्ठल विठ्ठल ते अगोदरच ठेवायचं. आता काय म्हणलं विचारू मोबाईल फोनकडा चालू आहे, ते बंद कर द्या. साऊंडवाले दादा झालं का? झालं करू मी सुरू पक्क. कार्यक्रम किम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना घ्याता तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली शिरूर नगरी आणि शिरूर नगरी मधली शिरूर नगरी नाही तर पूर्ण परिसराची श्रीमंती म्हणजे आपले कैलासवासी बापूसाहेब गजानन नारायण पाटील.
बाबांना जाऊन मला वाटतं आज 8 दिवस होत आहेत. आज 11 दिवस आहे. आज 11 दिवस पूर्ण होत आहेत. आणि बापू साहेबांच्या दशक्रिया विधी निमित्ताने कीर्तन म्हणावं लागेल. खर तर माणसाने जीवन जगत असताना असं जगावं. आपल्या रडतील यात विशेष नाही दादा, आपल्या तर प्रत्येकच रडतात, पण जीवन जगत असताना असं जगावं की परक्याच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आले पाहिजे. याला म्हणावं जीवन जगणं, नाही तर जगूनच फायदा नाही. मला कीर्तनातून काही काही गोष्टी खूप सांगायला आवडतात आणि मी सांगणार आहे. आज तो भाई चांगल्या व्यक्तीचं दशक्रिया विधीचं कीर्तन मी करतोय. ज्या व्यक्तीचं घरचे लोक स्तुती करतील विशेष नाही, पण जेव्हा मला माझा कार्यक्रम आहे असं जेव्हा परिसरात जाहीर झालं तेव्हापासून तर आतापर्यंत कमीत कमी 150 ते 200 लोकांचे फोन आहेत की महाराज तुम्ही ज्या बापूंच्या कार्यक्रमाला जातायत ते चांगले नामांकित व्यक्ती आहेत आणि त्या व्यक्तीचं परिसरात असं गाव नाही की त्या गावात त्या व्यक्तीचं नाव नाही. आणि सांगू का दादा, स्वतःसाठी प्रत्येकच जगतो, स्वतःसाठी प्रत्येक व्यक्ती जगतो नाही का. कलीचा प्रभाव आहे, पण कलियुगामध्ये असे लोक जन्माला येणं, स्वतःच्या सोबत दुसऱ्याचाही विचार करणं, याच्यासाठी सुद्धा माणूस दिलदार असला पाहिजे. हा हे दादा बोलू नका ना, बोलू नका. मायबाप बोलू नका, तुमच्या पाया पडतो, बोलू नका. हो एवढा समाज जमलेला आहे, ते ऐकायला आलेले आहेत, ऐकू द्या ना. मी तुम्हाला पाय पडस हो दादा बोल नका, हो चिडासून बोल नका रे, हो आप्पा अरे तुम्ही दाढी धरस रे, हो भाऊ नका रे, नका किडा पाडा रे, नाही ते मी उजी नीचे रे. विठ्ठल 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 जीवन जगत असताना असं जगलं पाहिजे की मेल्याच्या नंतर सुद्धा, हो आमचे तुकोबाराय सांगतात ना, तुका म्हणे एका मरणी की सरे उत्तमाची उरे. हा कीर्ती शिल्लक राहिली पाहिजे. हो दादा, ज्यांच्यासाठी आपण राबतो ना, मी असं म्हणत नाही तुम्ही कमवू नका, अजिबात नाही, तो बानटपणा मी करणार नाही, कारण मी एकसठ शिवाय थांबत नाही. तुमले कसं काय सांगू कमावू नका असं, कमवू नका असं मी म्हणणार नाही, पण कमवत असताना इन्सानियत आपल्यातून दूर गेली नाही पाहिजे, हे महत्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल. मी टीव्ही वगैरे बघत नाही, पण मला व्हॉट्सअपला एक व्हिडिओ आला होता. एक साधू महात्मा आहे आणि त्यांना हितेश बाबा भाऊ कदमनी प्रश्न केला होता, बाबा जीवन जगण्यासाठी पैसा किती महत्वाचा आहे. कदाचित बऱ्याच तरुण भावांनी बघितला असेल व्हिडिओ, पण मला सांगायला आवडेल, जीवन जगत असताना पैसा किती जरुरी आहे, किती महत्वाचा आहे. बोलू नका माऊली, कोणी बोलू नका बरं. आता काय दांगडो घाल ना तू म्हणून भट्ट चौनच कर नाही येत. बोलू नका रे दादा, बोलू नका माय बाप. खरं तर कसं आहे ना, तुम्ही एकच जण बोलतास पण तो आवाज इथला व्हायचास, 50 जण ना लक्ष तुम्हाकडे येस. आणि मला ह्या आवर्जून सांगणं पडेल तुमले की तुम्ही मना कीर्तन लिहिले ज्या व्यक्तीनं आपण कीर्तन ठेवशे ती व्यक्ती बी परिसरने एक नाव आहे नाही का. हो आणि मी बी तुम्हाला कांदेश नाही, इज्जत आहे तेवढी राखावा. हा किडा खाणं होते ते दुसरा व्यासपीठावर पाडले वाडे काय कीर्तन. मग आपण सोपं तरी सांगू का, कीर्तन काय टाइमपास म्हणून ऐकायचं साधन नाही. या कीर्तन टाइमपास म्हणून ऐकायचं साधन नाही. कीर्तनाची मर्यादा अर्ध्या मिनिटात सांगतो. कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी, कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी. ही माझ्या धर्माची संस्कृती आहे. म्हणून कीर्तनात बसत असताना हिंदू तरुणांना विनंती आहे, रिक्वेस्ट आहे दादा, मुसलमान जर का नमाज पढायला बसत असेल ना, मला धर्मावर अजिबात जास्त बोलायला आवडत नाही, मी माणूस हाच जास्त धर्म मानतो. पहिले मला हे सांगायला आवडेल, जर काही लोक वाईट म्हणत असतील तर मुसलमानांकडनं काही गोष्टी शिका. मस्जिद मध्ये नमाज पढायला बसले टाचन पडली तरी आवाज येतो, एवढा खानदानी परमार्थ आहे. मग आपण काय केलं पाहिजे, चालू कीर्तन ना सरक रे वसर रे बकल्या सुटी घ्यात रे, खिचडी नको कर उघड राय गे शिलगाई देते आले चटाडली. विठ्ठल विठ्ठल त्याच्यात काय होतं मलाही कळत नाही ना, माझा विषय पांगतो ना, मध्ये मध्ये बोलूच नका. आपण राजे छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत एवढं लक्षात ठेवा. हा आणि जर कधी मत मा कीर्तन मा कधी बोलणार भाऊ मला शंका राय बडा इंदू येलो होतात का किडा पाडणार बी होतात वाडे. विठ्ठल विठ्ठल भाऊ कदमचा प्रश्न होता, बाबा जीवन जगण्यासाठी पैसा किती महत्वाचा आहे. बाबांनी गोड उत्तर दिलं त्या महात्म्यानं.
जीवन जगण्यासाठी पैसा किती महत्वाचा हे जर ऐकायचं असेल ना, तर मला तुम्हाला विचारायचं म्हणे काय, मी सांगतो तसं करा. म्हणे काय, श्वास घ्या. भाऊ कदमनी श्वास घेतला, त्या बाबांनी सांगितलं श्वास सोडा, सोडला श्वास. म्हणजे आता घ्या श्वास, अजून श्वास घेतला, सोडा, सोडला. मग भाऊ कदमना विचारलं, भाऊ श्वास घेतला का? म्हणले हो. सोडला का? म्हणले हो. आता मी सांगितलं तेव्हाच केलं का या अगोदर चालू होतं? म्हणे आहे ते चालू होतं, पण आहे ध्यान कवय गई जवळ मी सांगत वय. बरोबर आहे ना? याच्या आधी पण हे चालूच होतं, पण मी सांगितल्याच्या नंतर तुमचं लक्ष तिथं केंद्रित झालं की मी आता श्वास घेतोय आणि सोडतोय. जीवन जगण्यासाठी श्वास तेवढाच जरुरी आहे. पण जर मी एखाद्याला सांगितलं, आप्पा भाऊ तुम्ही कीर्तनाला आलेत, तुम्हाला घरी जायचंय कीर्तन ऐकून, आणि मी जर तुम्हाला म्हणलं आप्पा साहेब मला दोंडाच्याला द्या सोडून, तुम्ही आज सांगशात का? नाही बाबा येतो सोडाले, पण आता सध्या मला श्वास लेवाना चालू आहे, असं सांगतात का? श्वास शिवाय जीवन नाही, पण श्वासच जीवन आहे असंही नाही. विठ्ठल शब्द पांगला माझा, शब्द पांगला. जर जीवन जगायला श्वास जेवढा जरुरी आहे ना, तेवढं जीवन जगायला पैसा सुद्धा जरुरी. पण पैसा सर्व काही आहे असं नाही. काही लोक करोडपती असतात. उदाहरण म्हणून सांगतोय, दवाखान्यात दोन प्रकारचे पेशंट असतात. दोन प्रकारचे पेशंट आहे. एकाला सांगितलं तुमचं ऑपरेशन करायचंय, तुमचं ऑपरेशनसाठी कमीत कमी तुम्हाला 5 लाख रुपये लागतील. श्रीमंत माणूस आहे, तो विचार करतो 5 लाख रुपये मला ऑपरेशनसाठी लागणार आहे. घरून निघताना कमीत कमी 10 लाखाचा बजेट करून जातो. जर 5 लाख रुपये खर्च झाले तर आपल्याकडे 2-4-5 लाख रुपये जास्तीचे पाहिजेत जर लागले तर. दोन प्रकारचे पेशंट. आणि दुसरा एकदम गरीब परिस्थितीचा माणूस आहे, त्याच्याकडे काहीच नाही या. डॉक्टरांची फीस 200 रुपये भेटायची या, ती 200 रुपये ते फाईल बनवायची फी या, ती फी भरायची सुद्धा 200 रुपये ज्याच्याकडे नाहीये, तो इकडनं तिकडनं तुमच्यासारखे माझ्यासारख्या काकाबाबांकडनं 200 रुपये मागतो. अरे डॉक्टरांकडे जायचे, मेडिकलचं बघू उधार घेईल, पण 200 रुपये तरी डॉक्टरांची फी द्यावी लागेल, कोणीतरी द्या ना दादा. कोणाकडनं तरी 200 रुपये घेतो आणि दवाखान्यात जातो. दोघही पेशंट आहे. एकाला 4 लाख रुपये ऑपरेशनसाठी लागणार आहेत, तो घेऊन गेलेला 5 लाख रुपये लागणार आहेत, घेऊन गेलेला 10 लाख. याच्याकडे डॉक्टरांची फी भरण्यासाठी फक्त 200 रुपये. दोघांचं बेड जवळ जवळ आहे. पण जगण्याची पद्धत सांगतो, जो करोडपती आहे, ज्याला 5 लाख लागणार होते, तो 10 लाख सोबत घेऊन गेला, पण दिनभर मग एक बिनारांना गोटालीन दखाल कोण होणार नाही. ज्यांना डॉक्टरने 200 रुपये फी भराल नाही, त्या कंपाऊंडर सांगतात तुम्हाला किती पुस काय रे, काढणार आहे, गर्दीत राहा तुम्ही, काढणार आहे. मग श्रीमंत कोणले म्हणशात? हा, श्रीमंत कोणाला म्हणायचं? भैया पैशावर श्रीमंती नाही या. खरी श्रीमंती जर एखाद्या साधारण व्यक्तीचा कार्यक्रम असेल आणि त्या कार्यक्रमामध्ये समाज जमत असेल तर हिला म्हणावी श्रीमंती. वागणं तसं असेल म्हणून हे सगळं नाही का? नाहीतर एवढं सोपं नाहीये. काही लोक मेल्याच्या नंतर गलिमान लोक असा टोया बसतात, बरोबर गे भो भलता किडा पाडे रे भो, अरे मन पोऱ्यानं वैर 3 ठिकाणी फोन करी मोठा केलो तरी उजी नीच होता रे भो. मरावे परिकीर्ती रूपी उरावे. आज मला असं वाटतं, आज नुसता अडचाच मग म्हणून वावर होई जाऊ का? हा, अजून नुसतं आहे ना कपाशी ते माझ वार राहिले, नुसतं 8 तासले तोर लायले, अजून तोरच कापाय राहिली नाही. पण काय ना, मी इतकं सहज कोणाची स्तुती करत नाही, पण कुणीतरी चांगलं व्यक्ती असेल तर त्यांची स्तुती झाली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, इथं व्यासपीठावर स्तुती करत असताना तेवढी लेवल पण असली पाहिजे व्यक्तीची, तर त्याची स्तुती करायची. काही लोक म्हणतात खोटं कोणाची स्तुती करायची नाही. खरंय, पण खऱ्याची स्तुती केल्याशिवाय राहायचं पण नाही. क्योंकि भैया कुरुक्षेत्रावर युद्ध चालू असताना, चालू युद्ध, कर्णानं बाण सोडला. बाण सोडल्याच्या नंतर अर्जुनाच्या रथाचं चाकच हाणून पाडले. अर्जुनाच्या रथाचं चाक हाणून पाडल्याच्या नंतर कृष्ण भगवंताच्या मुखातून वाक्य निघाला, वा वा मर्दा काय योद्धा म्हणले. अर्जुनानं देवाकडे बघितलं, देवा कसला सारथी आहे रे तू? महारथाचा सारथी असल्यावर दुश्मनाची स्तुती करतोय, तुला कळतंय का? देवानं सांगितलं, तो जरी दुश्मन आहे अर्जुना, तो दुश्मन आहे, पण कर्तबदारी त्याची बघा ना, त्याची कर्तबदारी बघ ना. मी स्वतः ब्रह्मांडाचा धनी तुझ्या रथावर बसला असताना तुझ्या रथाचं चाकच हाणून पाडलं, मग योद्धा कमी आहे का? दुश्मन पण खरं असेल तर खऱ्याची स्तुती झाली पाहिजे. आणि ही व्यासपीठ खऱ्याची स्तुती करायची आहे. अजून सांगतो, जीवन जगायची तऱ्हा कशी असली पाहिजे. एक साधू महात्मा रस्त्याने भिक्षा मागत होते. एका गावात भिक्षा मागत असताना समोरच्या गल्लीतून प्रेत जात होतं. ते प्रेत बघितलं आणि बघितल्याच्या नंतर एका बाईने आवाज दिला तिच्या 9 वर्षाच्या पोरीला, बेटा अगं जाग पाय ना, मरणारा म्हातारा स्वर्गात गेला की नरकात गेला बघून ये म्हणले. 9 वर्षाची पोरगी जाते बघायला. साधू महात्मा ऐकत होते. साधू महात्मा म्हणतात, 9 वर्षाची पोरगी आणि संसारी बाई तिच्या पोरीला पाठवते, मरणारा व्यक्ती स्वर्गात गेला की नरकात गेला बघायला.
पूर्ण आयुष्य देवासाठी खर्च केला, अजून मला कळत नाही मरणारा म्हातारा स्वर्गात गेला की नरकात गेला, या 9 वर्षाच्या पुरीला काय कळणार आहे? पण आणते काय उत्तर? ऐकण्याच्या अपेक्षेत साधू महात्मा उभे आहेत. पोरगी प्रेत यात्रेवरनं फिरून आली. फिरून आल्याच्या नंतर तिच्या माईला सांगायला लागली, म्हणले आई अगं मरणारा म्हातारा स्वर्गात गेलाय गे. तर साधू महात्म्यानं झोली कमंडलू जागीच ठेवला. त्या 9 वर्षाच्या पोरीचे पाय धरले. तिला सांगितलं, बेटा पूर्ण आयुष्य देवावर खर्च केलं, अजून मला कळत नाही मरणारा म्हातारा स्वर्गात गेला की नरकात गेला. तू 9 वर्षाची पोरगी उत्तर आणते. तुला हे ज्ञान कोणी दिलं आणि कुठून प्राप्त केलंस? तेव्हा त्या 9 वर्षाच्या पोरीनं सांगितलं, बाबा याच्यासाठी मोठा गुरु करायची गरज नाही. म्हणले कसं रे बेटा? बाबा मरणारा म्हातारा स्वर्गात गेला की नरकात गेला याची पोच पावती इथंच भेटते म्हणे. कुठं? प्रेत यात्रेच्या मागे चालायचं. प्रेत यात्रेच्या मागे चालत असताना लोक जर म्हणत असतील काही का असेना माणूस लय चांगला होता, कोण्या गरीबाच्या सुखदुःखात कामी यायचा, दुसऱ्याचं दुःख आपलं समजून काम करायचं आणि नीतीनं वागला, कोणाला दुखवलं नाही, समजावं, माणसाला स्वर्गाची प्राप्ती आहे. आणि गली मनात लोक प्रेत यात्रा चालता चालता जर सांगतच होते बरोबर आहे ना रे, 2 वर्ष पहिले उपडी जायला पाहत आहो समजिले हो, याला नरकानीच प्राप्ती शिकवा. जगणं आहे ना आपल्यावर, स्वर्ग आणि नरकाची प्राप्ती करून घ्यायची आपल्या हातात आहे, पण ज्यानं त्यानं ठरवायचं. पण लोकांना अजूनही भेटलेल्या जन्माचं सार्थक करायचं कळत नाही. अजून मी लोक किडा पाळा मा शेतच विठ्ठल. खर तर ज्यांच्या अनुषंगाने मला तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडलं ते म्हणजे माझ्या जीवाभावाचे असणारे आमचे माजी सभापती आमचे भैयासाहेब. भैयासाहेबांचा खूप आग्रह होता. खरं माझा हा टायमिंग होता वृंदावन मध्ये जायचा, पण भैयासाहेबांनी मला असा आग्रह धरला, म्हणे महाराज ज्या व्यक्तीचं तुम्ही कीर्तनाला येणार आहेत ती व्यक्ती काही साधारण नाही आहे, म्हणजे राजकारण भाग वेगळा आहे पण त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व काही वेगळं आहे. तर एवढी रिक्वेस्ट केली मला भैयासाहेबांनी आणि मला तिथं नाविलाज झाला. काय ना, आम्ही पण प्रेमाचे उपवासी लोक असतो आणि काही लोक असा राहतच त्या हसत खेळत आम्हाला कीर्तन करायला पचालले असतो. हसत खेळत मी इथला शेपना कांडा माकडे केना म्हणा आजूबाजू यावाल बी लोक घाबरतात, पण आमना भैया साहेब तो डोकारात फिरायले तर काय वंशी लई फिरतस त्या काही समजत नाही मला, उंडूक निघू देतात नाही ते म्हणा नाविलाज आहे. आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे साहेबांनी सांगितलंच, पण त्यांचे मित्र मला वाटतं गणू दादा साहेब कुठे, दिनेश भाऊ कुठे, दिनेश भाऊ गायकवाड. हां महाराज जर कार्यक्रम करायचे असेल ना किंवा कोणतंही काम करून घ्यायचं असेल ना तर धतिंगमध्ये करायचं. धतिंग समजस ना तुम्ही? हां महाराज तुमले कुठे जाणे, प्रयागराजला जाणे ना स्नान करायला, विमानात सुद्धा तिकीट बुक कर दिसू म्हणे. मला इथली आव लागते ना एका बंगला आली ती भाऊ एकच कीर्तन मा म्हणतं. कसं आहे ना, आता महिला माता असले मन भाषा चांगली समजेल. तुमले जर कधी पातेला मग भात शिजाडाल टाका, भात ना एक कण चेक करा तरी तुमले समजे जास पातेला भर भात शिजी घ्या, बरोबर आहे ना? कपाटा भात चेक करत बट्टी जाशी. तसं त्या 2च जणच ना एकच वाक्य मा इथला अटकी गो ना म्हणतात ठीक आहे बा आपण प्रयत्न करीत असू, येताऊनच नाही घेसूत नाही काही असल्यास फोन करसू, विमाननं तिकीट कर द्या घरी आले आज. खरंच खूप चांगली लोक मला बोलण्यावरच ओळखू आलेत. कीर्तनासाठी उपस्थित सगळे महाराज मंडळी, मला आता प्रत्येकाचं नाव घेणं काही शक्य होणार नाही कारण आज ते 10 वाजे जायला शेतच, कारण 1 तास ते मला बाबाचा परिचय द्यावा लागी घ्या. हो खरं तर सगळे जीवाभावाचे असणारे मंडळी आहेत. कीर्तनासाठी पण बरेच भाविक मंडळी बाहेर गावाहून आलेले आहेत. प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही. जर मी नावे लेवाल गो 2-4 ना लेवाय घ्या, 2-4 ना सुटी घ्यात, बाकी ना सांगते बटी याव बी चिकनास ना शेरे आणि समजा बटास ना नावे लेवाल गो तुम्ही इथला येलेत मला 3 दिन लागते नावे वाचाले. 2 तास मग तुम्हाला नावे सरणार नाहीत. मग तुम्ही आको मनमान सांगायचं काय म्हणजे नेमकं रात्री कीर्तन कार्य येलो होता का बाट येलो होता तेच संबंध नाही झाला. त्याच्यामुळे मी आता सगळ्यांची नावं घेतली असं समजा. ऋषी महाराज नावे लिहिणार असं समजिल्या, नाही तर 150 नावे घेतो तो नावे सुद्धा सांगत नाही जाणू. काय नावेच कडे दाखवू नका, आपला पॉकेटच कडे दग घ्या. विठ्ठल वाजवणारे म्हणणारे सगळेच महाराज गुणवान आहेत. साऊंड सिस्टीमचे मालक, साऊंड सिस्टीम 1 नंबर आहे. तुम्ही ऐकणारे श्रोते सुद्धा चांगले आहात. यश भैया तुम्ही बी चांगला आहेत. तब्येत मा सर्व गुणवान मंडळी आहे. ऐकणारे चांगले, म्हणणारे चांगले आहेत, साऊंड सिस्टीम चांगली आहे. आता बघूयात कीर्तनकार काय बोंब पाडता येते. विठ्ठल